जय भीम मंडळी, किशकिंदा रेसिपीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोंबडीच्या पायाचा भाजी बनवून दाखवणार आहे। तर चला मग बनवूया। हे असे पाय आहेत, हे आता मी बॉईल करून घेणार आणि ह्याच्यावरचं हे काढून टाकणार, असं स्वच्छ करणार ह्यांना आणि मग नंतर ह्याची भाजी बनवणार। बॉईल करायला ठेवले तर ह्याच्यात आपण असं सोडूया। असं झाकून ठेवायचं 5 मिनिटं आणि लगेच आपण बंद करायचा गॅस आणि थोड्या वेळाने ते पाय काढून घ्यायचं। असं तर 2 पळी तेल टाकूया। चांगलं कडक झालं तेल। असा कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा। हे दाखव ना। हे अद्रक, कोथिंबीर आणि लसूण आहे, याचं पेस्ट आहे। हे 2 वेलची आहेत आणि मिरी आहे आणि दालचिनी थोडी आणि हा तेजपत्ता आहे। थोडा कढीपत्ता आहे, 1 टमाटर आहे आणि 1 कांदा टाकलेला आहे। असं आपण टाकून घ्यायचं। हलवून घेऊया थोडंसं आणि हे टमाटोही आपण असं टाकून घेऊया। अशी हळद थोडीशी टाकून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये हे पाय टाकून घेऊया। चांगलं हलवून घ्यायचं। असं असं हलवून घ्यायचं चांगलं। हे आपण हलवून घेतले। आता हा घरचा गरम मसाला आणि थोडंसं काश्मीरी पावडर आहे, हे अशी टाकून घ्यायची। थोडंसं गरम पाणी टाकू आपण, हलवून घ्या मसाला सगळा मिक्स होण्यासाठी। ह्याला कसं पाणी सुटत नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला असं थोडंसं पाणी टाकून हा मसाला जळणार नाही म्हणजे। घ्यायचं एकदम सगळा मसाला असं असं हलवून घेतलेलं आहे। आता आपण यात थोडं मीठ टाकूया। तिखट आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं, कमी जास्त जसं तुम्हाला आवडेल तसं तिखट वापरा। असं मीठ टाकायचं थोडंसं, त्याला काही मीठ लावलेलं नसतं ते असं मीठ टाकायचं। तर ह्याला पाणी सुटत नसल्यामुळं आपल्याला पाणी ह्यात थोडंसं जेवढं लागेल तेवढं, आपल्याला रसा जेवढा पाहिजे तेवढा करून घ्यायचा, जास्त रसा करायचा नाही। असं चांगलं हलवून घ्यायचं। हे असं असं अशी छान होती भाजी। आता मी ह्यात पाणी टाकून 2 शिट्ट्या लावून घेणार। असं आता मी ह्याच्यामध्ये बरोबर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण आम्हाला रस्सा बनवायचा नाही आहे, त्याच्यामुळं। तुम्हाला जर रस्सा हवा असेल थोडा तर 1 ग्लासभर तुम्ही टाकू शकता। आता मी शिट्टी लावून घेते, 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा। असं आपण थोडं असं आता आपली अशी झालेली आहे। हां, आता तुम्हाला आवडली असेल कोंबडीच्या पायाची रेसिपी तर नक्कीच करून बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
थँक्यू. असं आपण करू राहिलो. असं आता आपली कशी झालेली आहे. हां, आता तुम्हाला आवडली असेल कोंबडीच्या पायाची रेसिपी तर नक्कीच करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.